हरिओम. नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्र. आज आपल्याला अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धतीविषयी जाणून घ्यायचं. बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थी ज्यावेळी काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात तर पालकांची कॉमन तक्रार असते की हा एकाग्रतेनं अभ्यास करत नाही किंवा अभ्यास करतो पण याला अपेक्षित मार्क मिळत नाही. आणि मुलांची एक तक्रार असते की सर मी अभ्यास करतोय मात्र अभ्यास करताना आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. आता हे असं का होतं? बघा, अभ्यासाच्या 3 वेगवेगळ्या पद्धती असतात. पहिली म्हणजे बघून अभ्यास करणं. तर त्या बघून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांना शांत वातावरणामध्ये त्यांनी अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं वाचन करत असताना जे महत्त्वाची वाक्य असतील, उत्तरं असतील त्याला हायलाईट करून अभ्यास करणं. दुसरी पद्धत आहे ऐकून अभ्यास करणं. तर ऐकून अभ्यास करत असताना वर्गात ज्यावेळी लेक्चर सुरू असतात त्यावेळी त्या सूचनांकडे लक्ष देणं, घरी अभ्यास करत असताना मोठ्याने वाचून अभ्यास करणं. एखादं उत्तर खूपच कठीण वाटत असेल तर आपल्या आवाजामध्ये मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ते पुन्हा पुन्हा ऐकणं. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत अभ्यासाविषयी चर्चा करणं म्हणजे ग्रुप डिस्कशन करणं फार गरजेचं असतं. तिसरा प्रकार आहे कॅनेस्थेटिक म्हणजे स्वतः लिहून अभ्यास करणं. तर ह्या विद्यार्थ्यांना उत्तर पाठ केल्यानंतर ते लिहून बघणं, स्वतः सोडवणं अतिशय गरजेचं असतं. तर आपल्यासाठी योग्य असणारी अभ्यासाची पद्धत कोणती हे जाणून घेणं आणि त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला अपेक्षित जो निकाल आहे, रिझल्ट आहे तो मिळू शकतो. तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असणारी अभ्यासाची पद्धत जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. हरिओम.